श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ऐशी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती. साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी. ऐक शिष्य चूडामणी धन्य धन्य तुझी वाणी. आठवत असे तुझ्या प्रश्नी आधी मध्यावसनाक. प्रश्न केला बरवाने का सांगेन तुझ विवेका. अत्रे ऋषीच्या पूर्व का सृष्टी उत्पत्ती पासून. पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वांठाई. आपो नारायण म्हणून पाही वेद बोलती याची कारणे. उदक आपो नारायण आपण सर्व ठाई वास पूर्ण. बुद्धी संभवे प्रपंच पूर्ण. अंड निर्मिले हिरण्य गर्भ तेची ब्रह्मांड नाम जाहले. रजोगुणे ब्रह्म यासी निर्मिले. हिरण्य गर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते. तेची ब्रह्मांड देखा फुटोनी शकले झाली द्वैका. एक आकाश एक भूमिका होऊन ठेली शकले दोन्ही. ब्रह्मा तेथे उपजून रचिली 14 भुवने. दाही दिशा मानस वचन काळ काम क्रोधादी सकळ. पुढे सृष्टी रचावयसी सप्तपुत्र उपजवी मानसी. नामे सांगेन परियेसी 7 जण ब्रह्मपुत्र. मरीची अत्री अंगिरस पुलत्स्य पुलह क्रतु वशिष्ठ. सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टी करता ब्रह्मा जाण. सप्त ब्रह्मपुत्रामधील अत्री तेथून पीठ गुरु संतती. सांगेन ऐक एक चित्ती सौभाग्यवंता नामधारका. अत्री ऋषीची भार्या नाम तिचे अनुसया. पतिव्रता शिरोमणिया जगदंबा तेची जाणा. तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा गुण. जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगो. पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयभीत. स्वर्ग ऐश्वर्य घेईल त्वरित म्हणून चिंतिती मानसी. इंद्रादी सुरवर मिळूनी त्रिमूर्ती पाशी जाऊनी. विनविता ती प्रकाशोनी आचार अत्री ऋषीचा. इंद्र म्हणे स्वामी या पतिव्रता स्त्री अनुसया. आचार तिचा अगम्य काय सांगो विस्तारोनी. पती सेवा करी भक्तीची मनो वाक्मया मानसी. अतिथी पूजा महाहर्षी विमुख नव्हे कवणे काळी. तिचा आचार देखून सूर्य भीतसे गगनी. उष्ण तिसी लागे म्हणून मंद मंद तपतसे. अग्नी झाला अतिभीत शीतळ असे वर्तत. वायू झाला भयचकित मंद मंद वर्ततसे. भूमी आपण भिवून देखा नम्र झाली तिची या पादुका. शाप देईन म्हणून ऐका समस्त आम्ही भीतसो. नेनो घेईल कवन स्थान कवन देवाचे हिरोन. एखाद्या ते वर देताची जाण तोही आमुते मारू शके. त्यासी करावा उपाय तू जगतात्मदेवराय. जाईल आमुचा स्वर्ग ठाय म्हणून तुम्हा सांगो आलो. न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी. तिच्या द्वारी अहर्निशी राहू चित्त धरुनी. ऐसे ऐकून त्रयमूर्ती महाक्रोधे कापती. चला जाऊ पाहू कैशी सती पतिव्रता म्हणताती. व्रतभंग करुणी तिसी ठेवून येऊ भूमीसी. अथवा वैवस्वतालयासी पाठवू म्हणून निघाले. सत्व पहावया सतीचे त्रयमूर्ती वेश धरिती भिक्षुकाचे. आश्रमा आले अत्रीचे अभ्यागत होऊन. ऋषी करावया गेला अनुष्ठान मागे आले त्रयमूर्ती आपण. अनसुयेसी आश्वासून अतिथी आलो आपण म्हणती. शुभे करुनी बहुत पिडून आलो आम्ही अतिथी. त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणि काठाया. सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत. ऐकली आम्ही कीर्ती विख्यात म्हणून आलो अनसुये. इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकिले आम्ही. ठाकून आलो याची कामी इच्छा भोजन मागावया. इतुके ऐकून अनसुया नमन केले अतिविनया. पैसकार करून या क्षालन केले चरण त्यांचे. अर्घ्यपाते देऊनी त्यांसी गंधाक्षता पुष्पेसी. सवेची म्हणतसे हर्षी आरोगण सारीजे. अतिथी म्हणती तये वेळी करून आलो आपण आंघोळी. ऋषी येथे बहुता वेळी त्वरित आम्हासी भोजन द्यावे. वासना पाहुनी अतिथींते काय केले पतिव्रते. ठाय घातले त्वरिते केला तेथे बैसकार. बैसवूनिया पाटावरी घृतेसी पात्र अभिधारी. घेऊन आली आपण क्षीरी शाक पाक तये वेळी.
तिसी म्हणती अहो नारी आम्ही अतिथी आलो दुरी, देखुनी तुझे रूप सुंदरी, अभिष्ट मानसी अनिक वसे. नग्न होऊनी आम्हासी अन्न वाढावे परियसी, अथवा काय निरोप देसी आम्ही जाऊ नाही तरी. ऐकोनी अतिथींचे वचन अनुसूया करी चिंतन, आले विप्र पहावया मन, कारणिक पुरुष होतील. पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकरणी, अतिथी विमुख तपोहानी, पती निरोप केवी उल्लंघू. माझे मन असे निर्मळ, काय करील मनमथ खळ, पतीचे असेल तपफळ, तारील मज म्हणत असे. ऐसे विचारुनी मानसी, तथाच तू म्हणे तयासी, भोजन करा व चित्तेसी, नग्न वाढी न म्हणत असे. पाकस्थाना जाऊनी आपण चिंतन करी पतीचे चरण, वस्त्रे फेडूनी झाली नग्न, म्हणे अतिथी बाळे माझी, नग्न होऊनी सती देखा, घेऊनी आले अन्नोदका. तव तेची झाली बाळका, ठाया पुढे लोळती, बाळके देखुनी अनुसूया भयचकित होऊनिया, पुनरपी वस्त्रे नेसुनिया आली तया बाळकापाशी. रुदन करी ती तिन्ही बाळ अनुसूया राहावी वेळोवेळ, क्षुधार्थ झाली केवळ म्हणून कडे घेत असे. कडे घेऊनी बाळकासी स्तन पान देत असे हर्षी, एका सोडूनी एकासी, निवारण करी क्षुधेचे. पाहे पानवल काय घडले, त्रयमूर्तीचे बाळक झाले, स्तनपान मात्रे क्षुधा गेली, तप फळ ऐसे पतिव्रतेचे. ज्याचे उदरी चवदा भुवन, सप्त समुद्र वडनाग्नी जान, त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे. चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचने अहर्निशी, त्याची क्षुधा स्तनपानेशी केवी झाली निवारण. काळाक्ष कर्पूर गौर पंचवक्त्र काळाग्निरुद्र, स्तनपान करवी अनसूया सुंदर. तपस्वी हो अत्री ऐसा, अनसूया ऐशी अत्रीची रमणी, न होती मागे ऐकिली कवणी, त्रयमूर्तीची झाली जननी, ख्याती झाली त्रिभुवनी. कडे घेऊनी बाळकासी खेळवितसे तिघांशी, घालूनी बाळका पाळण्यासी, पर्यंदे गायित हे वेळी. पर्यंदे गाय नाना परी, उपनिषदार्थ अति कुसरी, अति उल्हासे सप्तस्वरी, संभुखितसे त्रिमूर्तीसी. इतुके होता तये वेळी मध्यान्ह काळी अतिथी वेळी, अत्री ऋषी अति निर्मळी, आला आपुले आश्रमा. घरात आला अवलोकित, तव देखिले अनसूया घात, कैची बाळे ऐसे म्हणत पुसतसे तये वेळी. तिने सांगितला वृत्तांत, ऋषी ज्ञाने असे पाहत, त्रिमूर्ती ह्याची म्हणत नमस्कार करीत असे. नमस्कारिता अत्री देखा, संतोष विष्णू वृषनायका, आनंद झाला चतुर्मुखा, प्रसन्न झाला तये वेळी. बाळे राहिली पाळणेसी, निज मूर्ती ठेले सन्मुखेसी, साधू साधू अत्री ऋषी, अनसूया सत्य पतिव्रता. तुष्टलो तुझिया भक्तीसी, वर माग जे इच्छिती, अत्री म्हणत असे सतीशी, जे वांछिसी ते माग आता. अनसूया म्हणे अत्रीसी, प्राणेश्वरू तुची होसी, देव पातले तुमचे भक्तीसी, पुत्र मागा तुम्ही आता. तिघे बाळक आमच्या घरी, राहावे आमुच्या पुत्रापरी, हेची मागणी निर्धारी, त्रिमूर्ती असावे एक रूप. ऐसे वचन ऐकून वर दिधला मूर्ती तिन्ही, राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयाशी. त्रिमूर्ती राहिले तिचे घरी, अनसूया पोशी बाळका परी, नामे ठेविली प्रीती करी. त्रिवर्गाची परियेसा, ब्रह्मामूर्ती चंद्र झाला, विष्णुमूर्ती दत्त केवळा, ईश्वराती दुर्वास नाम ठेविले. तिघे पुत्र अनसूयेचे. दुर्वास आणि चंद्र देखा, उभे राहुनी माताभिमुखा, निरोप मागती कवतुका, जाऊ तपा निज स्थान. दुर्वास म्हणे अहो जननी, आम्ही ऋषी अनुष्ठानी, जाऊ तीर्थे आचरणी, म्हणून निरोप घेतला. चंद्र म्हणे अहो माते, निरोप द्यावा आम्हा त्वरिते, चंद्रमंडळी वास आमुते, नित्य दर्शन तुम्हा चरणी. तिसरा दत्त विष्णुमूर्ती, असेल तुम्हा ते धरुणी चित्ती, त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती, हे मनी धरावे तुम्ही. त्रैमूर्ती तोची जाण दत्त, सर्व विष्णुमयम जगत, राहील धरुणी तुमचे चित्त, श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय. त्रैमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण, दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्थाना आपुलाले.
अनसुयेच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रेय ऐका मूळ पीठ श्री गुरुचे ऐसे परिसिद्ध देखा सांगे कथा नामधारका संतोष करुणी प्रश्न ऐका पुसतसे सिद्धासी दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू पुढे मागती अवतार झाले गुरु कवणे परी निरोपावे विस्तारुनी बाळकाशी सांगावे स्वामी प्रीतीसी श्री गुरुमूर्ती अवतार झाले कैसी अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहरू सकळाभिष्टे लाधती इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे त्रैमूर्ती अवतार कथनम नाम चतुर्थ अध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 75